तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत धामनक तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मी आज सकाळी आलो आहे गावी आपल्या कडवईमध्ये संगमेश्वरमध्ये आणि फुल आज संडे होता म्हणून एक दिवसासाठी आलो आहे। स्पेशली आंबे काढायचे आहेत आणि आंबे काढण्यासाठी आलो आहे आणि काजू वगैरे घेऊन जायचं आहे भाजलेले। तर तुम्हाला जे आज जी धमाल करणार आहे एका दिवसाची, म्हणजे कोकणात आल्यावरती एक दिवस येऊन कोकणकर काय करतो, म्हणजे जरी संडे असला एक दिवसाची सुट्टी असली तरी आपण त्या एक दिवसाची सुट्टीचा आनंद कसा घेतो कोकणामध्ये ते तुम्हाला दाखवतो आज पूर्ण दिवसामध्ये। तर आपण आता मी जातोय काजू भाजण्यासाठी। आपल्याला काजू भाजायचे आहेत आणि काजूचे गर भाजलेले कसे लागतात, एक नंबर असतात, ते तुम्हाला दाखवतो कसे भाजतात ते इकडे। तर तुम्ही बघू शकता रात्री पाऊस पडून गेला आहे, तुम्हाला दाखवतो। आणि आज पण थोडं पावसाचं वातावरण आहे, ढग पण आलेत, तुम्हाला दाखवतो। हे बघा पाऊस पडून गेला इकडे थोडाफार। हे बघा आंब्याचे आमसुलं देखील इथं सुकट टाकलेत। असा आपल्या आजूबाजूचा परिसर आहे गावचा। हे आमचं शेत आहे आणि तो आपला वाडा आहे आणि आपलं इथे घर आहे। हे बघा मंडळी, मुंबईला म्हणजे आपल्याला आंबपोळ्या खायला भेटतात, पण इकडच्या आंबपोळ्या खायला वेगळीच मजा आहे। कोकणात ही वेगळीच मजा आहे। गावी आता प्रत्येकाच्या दारात असं दिसेल। आमच्याकडे साड बोलतात आणि ही आळूची उसरी आहे। कुठे आता आहे? इकडे बघा पावसाची तयारी चालली, इकडे काकडी वगैरे लावतात, पावसाळ्याची तयारी। काकडीचे वगैरे वेळ असतात ते इथे असतात, काकडी घेवडा पावसाळ्यामध्ये होते, म्हणजे गणपतीच्या आसपास। आणि ही पानपोई आहे आणि ही मला वाटतं मुतखड्यासाठी असते, मुतखड्यासाठी खूप उपयोगी असते। याचा पाला काढून याचा रस करून पिऊ शकता तुम्ही, पानपोई बोलता त्याला। आणि हा आपला जुना आंबा होता, शेणकीतला आंबा। कारण शेणकीतला आंबा असं नाव का पडलं तुम्हाला सांगतो। कारण इथे पूर्वी शेणकी होती, म्हणजे जे गुरांचं शेण असतं ते इथे टाकायचे, इथे होती, ते आता नाही आहे, काळांतराने ते गेले तिकडे, भराव वगैरे टाकलाय। खूप जुना आंबा आहे हा आणि ह्या आंब्याखाली आम्ही खूप मजा करायचो। आता सुकलाय पूर्ण 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 होता, इथपर्यंत होता। किती जुना आंबा आहे तुम्हाला समजेल। आता वाळवी वगैरे लागली आहे, पण आम्ही हा आंबा अजून तोडला नाही आहे, तो आपोआप गळून पडतोय, म्हणजे फांद्या सुकतायत आणि ते पडतोय। आणि एक नंबर आंबा होता त्याचा, गोड। इकडं असा आपले परसदार आहे आणि हे सुट्टीला आलेत। आमच्या भाच्या आल्या सुट्टीवर, मे महिन्याच्या सुट्टीवर। हे आपली घराची बॅक साईड आहे। फणस देखील लागलेत, ते बघा। ते फणस कोणीतरी खाल्लाय अर्धा। हा कोणी खाल्लाय अर्धा? मग अच्छा, जो आहे तसाच आहे बघा। मला वाटतं नंतर खाता येणार नाही। अगदी मुदापासून लागलाय बघा। कापा आहे की बरका आहे? कापा फणस आहे, कापा फणस आहे। टॉप टू बॉटम लागलाय बघा, वरती पण बघू शकता, टॉप टू बॉटम। आणि ते काजू भाजायची तयारी चालली, काजू भाजायचे आहेत। हे बघा इथे काजू आहेत,
एवढे काजू भाजायचे आहेत. घरपेक्षा भाजलेले काजू चांगले लागतात. जरा तवा तापू दे. वरती प्लेट ठेवली ती. हे बघा मित्रांनो, हळूहळू आता पावसाचं वातावरण पण होत चाललंय. ढग आलेत या साईडून बघा. मामा एवढ्या काजू भाजून झाल्यात. गोलूने हातात हातमोजे आणलाय हात भाजेल म्हणून. दाखव दाखव हातमोजे दाखव. लाजते लाजते. एवढे बिया भाजून झालेत. दाखव हातमोजे दाखव. इकडे दाखव इकडे. असे एक एक काजू बाहेर काढायचे. ते सगळे करपून जातील. आता दुसरे काजू टाकायचे. ते दीपक. तर अशा प्रकारे आमच्या सर्व बिया भाजून झाल्यात. खूप घाम झालाय आणि आता त्या बिया फोडायच्या आहेत. मोठा टास्क आहे. अख्ख्या बिया घर बाजूला काढायचे. चला, पावसाचं पण वातावरण झालंय थोडं. लाकडं भरलेत खोपटीमध्ये. पाऊस येईल म्हणून सर्व खोपटीमध्ये भरून ठेवले. आपल्या डेकोरेशनच्या कुंड्या तिथे पावसात ठेवल्यात. ही भाजावली केली शेताची. म्हणजे शेत पेरणी करायच्या अगोदर शेत भाजावं लागतं. म्हणजे जमीनचा कस असतो, जमीन थोडी भाजावी लागते. त्यासाठी आहे. त्याला भाजावळ बोलतात आमच्याकडे. आणि हे साईटून आतमध्ये पेरल्यानंतर पाणी जाऊ नये म्हणून साईटून असं केलेलं आहे. आणि हा आमचा खूप जुना फणस आहे. एवढा भारी फणस आहे. जवळजवळ अख्खी भावकी हे फणस काढून न्यायची. म्हणजे आम्ही वाटायचो त्यांना. तो हा फणस आहे. पण आता थोडाच लागला आहे. बरका आहे आणि एकदम मधासारखा गोड आहे हा फणस. पावसाळ्यात पिकतो. आणि हा आमचा वाड आहे. तिथे आमचा आता गोडाऊन झाला आहे. म्हणजे डेकोरेशनचं सगळं सामान असतं. पूर्वी बैल असायचे. तर आता कालांतराने ट्रॅक्टरचं प्रमाण वाढल्यामुळे आता खूप लोक ट्रॅक्टरच यूज करतात. त्यामुळे बैल पण आता क्वचित लोकांच्या वाड्यात दिसतील. ट्रॅक्टर. तर कोकणचा शेतकरी पण जुन्या परंपरा नाही आता तर त्यांनी पण आता आधुनिक पद्धतीने शेती करायचं ठरवलंय. तर हे फायनली फोडून झालेले काजू आहेत. कसे आहेत बघा भाजलेले. तर मंडळी, पुन्हा एकदा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.